सर्व सर्वप्रथम गुरुवर्य देवारे सरांना नमस्कार करते. सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने सरांचं स्वागत करते. तसंच आजच्या व्याख्याता आहेत कुबल मॅडम, त्यांचंही स्वागत करते. वर्गातले सगळे ज्येष्ठ विद्यार्थी, शिंदे सर आहेत, दळवी सर आहेत, कुलकर्णी मॅडम आहेत, रंजना मॅडम आहेत, कवठेकर मॅडम आहेत, आणि सगळ्या कुलकर्णी आहेत. सगळ्यांचं स्वागत करते. आणि कुबल मॅडमनी सलगपणे सगळ्या ग्रहांची इत्थंभूत माहिती प्रत्येक शनिवारी घेतलेली आहे. आणि असं करता करता आता कर्माचा कारक ग्रह आणि सगळ्या कुंडलीचा धारक म्हणू की सगळ्या कर्माचा अधिष्ठाता असा हा ग्रह, शनी ग्रह, की ज्याच्या मर्जीशिवाय, ज्याच्या ह्याच्याशिवाय जराही पान हलत नाही. आणि त्याची दृष्टी पडली तर त्याच्या दृष्टीतून काही सुटत नाही. तर अशा शनी महाराजांची आपल्या कुंडलीवर कशी पकड असते याविषयीची नेहमीप्रमाणे इत्थंभूत माहिती आज कुबल मॅडम सांगणार आहेत. सरांचा तर शनी, मंगळ, राहू, राकेश याच्यावर भर असतोच. तर त्यानुसार कुंडली कशी आपली आपल्याला फलित देत असते, तर त्यातला एक महत्वाचा घटक म्हणजे शनी. त्याची आज माहिती कुबल मॅडम देणार आहेत. आपण सगळे ते ऐकायला उत्सुक आहोत. तेव्हा मॅडमना मी विनंती करीन की त्यांनी आपल्या लेक्चरला सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. थँक्यू. थँक्यू मॅडम. मॅडम सुरू हो हो, करा. करते. तर सर्वात प्रथम ऋषी तुल्य आदरणीय गुरुवर्य श्री दिलीप देवारे सरांना माझा साष्टांग कोटी कोटी साष्टांग दंडवत. आणि सर, मी तुमची खूप कोटी कोटी धन्यवाद पण आहे की तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास टाकला आणि मला परत आपल्या अभिषेक ॲस्ट्रॉलॉजिकल अकॅडमीमध्ये बोलण्याची पुन्हा एकदा सुवर्ण संधी दिली. त्यासाठी मी तुमची नेहमीच ऋणी होते, आहे आणि राहील. थँक्यू सर. आणि तसेच इथे उपस्थित सर्वांचे स्वागत. माझ्यासाठी प्रत्येक जण जे जे कोणी आले आहेत क्लासला आणि नाही आले ते सुद्धा आदरणीयच आहेत. त्या सर्वांचे स्वागत, सर्वांना पण सविनय नमस्कार आणि सर्वांचे आभार. आता मी सुरू करते. तर आपण ग्रहांचे फलादेश हा मला सरांनी टॉपिक दिलेला आहे. त्याच्यातले आपले शुक्रापर्यंत 6 ग्रह झाले. तर आज आपण शनी महाराज यांना बघणार आहोत. तर सर्वात प्रथम मी माझे नेहमीची सुरुवात करताना सर्व देवी देवता, ग्रह, उपग्रह, नक्षत्र, तारे, कुलदेवता, वास्तुदेवता, मातृपितृदेवता तसेच गुरुदेवता या सर्वांना सविनय साष्टांग नमस्कार करते. ओम नमः शिवाय. जय श्रीराम, जय श्री कृष्ण, जय श्री हनुमान आणि जय श्री शनी महाराज. मॅडम रेकॉर्डिंग सुरू आहे ना, बघा जरा. हो हो, आहे सर, आहे. आणि मी जर विसरले, काही झालं तर इतरांनी पण लक्ष ठेवा. समजा कुठं तुम्हाला असं वाटलंय, नाहीच थांबणार, आज केलंच आहे मी. तर आता आपण सुरू करूया. तर आज येस आपण मॅडम, येस मॅडम. शनी ग्रहाबद्दल मी आज बोलणार आहे. तर सगळ्यात म्हणजे आपण नवग्रहांमधला आपण तो शनीचा मंत्राने सुरुवात करूया. नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनिश्चरम. आता सर्वात पहिल्यांदा थोडक्यात माहिती घेऊया शनीची. सूर्यापासून शनीचे अंतर 88 कोटी मैल आहे. हा ग्रह पृथ्वीपेक्षा 700 पट मोठा आहे. या ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 29.5 वर्षे लागतात. ह्या ग्रहाचा अंमल लोखंड या धातूवर आहे. याचा वर्ण कृष्ण म्हणजे काळा असून ब्रह्मा ही देवता आहे. हा नपुंसक ग्रह, मला हा शब्द आवडत नाहीये बरं का, पण ठीक आहे, आता सगळ्याच्या पण मला थंड थंड पण आहे ना त्याच्यात, म्हणून हा ग्रह थंड असून पाप ग्रह म्हणून पाहिला जातो. हा वायू तत्वाचा ग्रह असून
शिशिर ऋतू व तुरट रसावर याचा अंमल आहे. शनी ग्रहाभोवती असंख्य वलये किंवा असे कडे असतात. शनीवरून आयुष्य बघतात. षष्ठ व अष्टम स्थानाचे कारकत्व शनीकडे आहे. सूर्यापासून फार लांब असल्याने हा ग्रह बर्फासारखा थंड आहे. हा ग्रह एकांत प्रिय असून दुसऱ्याशी स्वतःहून न बोलणारा आहे. वृद्ध ग्रह असून पायाने असा थोडा आदू आहे, म्हणून तो हळूहळू चालणारा आहे. शनी हा रविपुत्र आहे, पण असे असूनही दोघांचे म्हणजे बापलेकांचे पटत नाही. मकर व कुंभ या राशीचा स्वामी आहे. तूळ ही त्याची उच्च रास असून 20 अंश हा त्याचा उच्चांश आहे. मेष ही त्याची नीच रास असून 20 अंश हा त्याचा नीचांश आहे. कुंभ ही त्याची मूळ त्रिकोण राशी आहे. शुक्र, बुध, राहू हे शनीचे मित्र ग्रह आहेत. गुरु हा समग्रह आहे आणि रवी, चंद्र, मंगळ हे शत्रुग्रह आहेत. पश्चिम दिशेला म्हणजेच 7व्या स्थानी हा दिग्बली असतो. 3, 7, 10 या स्थानी पूर्ण दृष्टीने पाहतो. म्हणजे शनीला 3 दृष्ट्या आहेत, 3, 7 आणि 10. 6, 8, 10, 12 या स्थानांचे कारकत्व शनीकडे आहे. पुष्य, अनुराधा आणि उत्तरा भाद्रपदा हे म्हणजे तीनही चतुष्पाद नक्षत्र आहेत आणि हे 3 नक्षत्र म्हणजे जल राशीत येतात. पुष्य कर्केच नक्षत्र म्हणजे कर्केत येणारं नक्षत्र आहे. अनुराधा वृश्चिकेत येणारं चतुष्पाद नक्षत्र आहे आणि उत्तरा भाद्रपदा मीनेत येणारं म्हणजे चतुष्पाद नक्षत्र आहे. आणि हे ह्या नक्षत्रांचा स्वामी शनी आहे, म्हणून हे 3 शनीचे नक्षत्र आहे. शनीला 19 वर्षे महादशा असते. भाग्योदय वर्ष वय वर्ष 36 म्हणजे 36व्या वर्षी भाग्योदय होतं. नीलमणी किंवा नीलम हे त्याचे रत्न आहे. पण समजा हा नीलमणी म्हणजे नीलम खूप कॉस्टली असतो. हा जर कोणाला अफोर्ड होत नसेल तर आपण म्हणजे अमेथिस्ट पण वापरायला सांगू शकतो, म्हणजे त्याचं पर्यायी रत्न किंवा उपरत्न म्हणून. शनीचे गुणधर्म मंगळाच्या गुणधर्माच्या अगदी परस्पर विरोधी आहेत. मंगळाचा उतावीळपणा, अविचार, हट्टीपणा शनीमध्ये दिसणारच नाही. शनी शांत, मंद, विचारी, गंभीर आहे. मंगळ उधळ्या तर शनी काटकसरी आहे. शनी म्हणजे काळोख आहे, त्यात पूर्ण वैराग्य आहे. शनी गुरुप्रमाणे ज्ञानी नाही. शनी समाजामध्ये शुक्रासारखा मिसळणार पण नाही. तो एकटेच राहणे पसंत करेल. गुरु म्हणजे चेहऱ्यावरचा आनंद, उत्साह असेल तर शनी म्हणजे नैराश्य असेल. गुरु मन मोकळा तर शनी आतल्या गाठीचा, गुप्ततेकडे झुकणारा आहे. शुक्र, मंगळ, गुरु यांच्यात कोणती ना कोणती तरी आसक्ती आहे, पण शनीत पूर्ण वैराग्य आहे. शनी सहनशीलता, चिकाटी, कोणतीही गोष्ट काळजीपूर्वक कर्तव्य दक्षतेने म्हणजे करण्याची वृत्ती असते. मोठमोठी जबाबदारीची कामे अंगावर घेऊन ती कर्तव्य दक्षतेने पार पाडण्याची समर्थता असते. कोणतीही गोष्ट नियोजनाने साध्य करण्याची शक्ती शनीकडे असते. कुंडलीत अशुभ योगात दृष्टीत असलेला शनी हे सर्व करणार नाही. जमीन, इमारती, स्थापत्य, खाणी, काळ्या वस्तू आणि वृद्ध माणसे यावर शनीचा अंमल आहे. नोकरी किंवा कमी दर्जाची कामे, जमिनीचा क्रय विक्रय, प्लंबर, माती काम करणारे, सिमेंट, पोलाद, खनिज, भूगर्भ संशोधन करणारे, गुप्तहेर खाते, संशोधन, लोखंड, लोकर, काळे धातू, खाणीतून निघणारे धातू, शेती, वकिली व्यवसाय किंवा पेशा, न्यायाधीश, समाजसेवक हे सगळे शनीच्या म्हणजे अंमलाखाली येतात. आणि दीर्घकालीन रोग, वातविकार, क्षय किंवा सांधेदुखी, अर्धांगवायू, बहिरेपणा, तोत्रेपणा, अपंगत्व हे शनीचे सगळे आजार आहेत. आता एक थोडीशी मायथॉलॉजिकल, फार नाही तुम्हाला माहिती असेल पण ती एक सांगते. म्हणजे जातक शास्त्रातले शनीचे वर्णन असे आहे: हा सूर्याला
म्हणजे छायेपासून झालेला पुत्र आहे. याचा जन्म पौष शुक शुक्ल अष्टमी या दिवशी रेवती नक्षत्रावर सूर्यास्ताच्या वेळी झाला आहे. यम व यमुना ही त्याची भावंडे आहेत. सूर्याने छायेला उपेक्षेने वागवले. हे सहन न होऊन त्याने सूर्याचा युद्धात पराभव केला. म्हणजे अशी ती एक कथा आहे. आणि काही काही ठिकाणी म्हणजे हे शनी महाराजांना आपल्या कोण नारद मुनींचा अवतार असं पण म्हटलं आहे. आता परत असं थोडक्यात म्हणजे हे सांगते पटकन. आपला न्युमरॉलॉजिकली म्हणजे 8 नंबर शनी महाराजांना दिलाय आपल्या. मग नंतर त्यांची स्वगृह मकर व कुंभ रास ते तर मी सांगितले. उच्च रास तूळ म्हणजे 0 ते 30 अंश ती उच्च रास तुळेची असते. आणि ते परमोच्चांश 20 अंश आहे. मूळ त्रिकोण कुंभ 0 ते 20 अंशावर. आणि स्वगृह जेव्हा कुंभेला आपण म्हणतो तेव्हा ते 21 ते 30 अंश असताना तो स्वगृही असतो कुंभेत. अधिकार काय आहे दिलेला, तर सेवकत्व आहे, म्हणजे सेवक आहे शनी. तत्व वायू तत्व आहे. देवता ब्रह्मदेव आहे. गुण कोणता आहे तर तमोगुणी आहे. त्याच्यानंतर वर्ण काळा आहे. रत्न नील ते नीलमणी किंवा नीलम म्हणतात. वय 100 वर्षे. ऋतू शिशिर. स्थळ पर्वत व अरण्ये. निवासस्थान म्हणजे उकरडा किंवा अशा ठिकाणी त्याचं हे असतं. दृष्टी अधोदृष्टी. दिशाबल पश्चिमेला दिशाबली आहे. भाग्योदय वर्ष 36व्या वर्ष. कर्मेंद्रिय गुदद्वार. शरीरांतर्गत धातू स्नायू सांधे पोटऱ्या गुडघे घोटे नख आणि दात किंवा गुदद्वार. आणि ज्ञानेंद्रिय त्वचा आहे. दार्शकत्व काय आहे तर दुःख. अंमल कशावर आहे तर स्पर्श म्हणजे त्वचा. लिंग नपुंसक किंवा थंड प्रवृत्तीचा असं आपण म्हणूया. मित्रग्रह बुध व शुक्र. शत्रुग्रह रवी चंद्र मंगळ. आणि स्थान बळ कुठं आहे तर सप्तम स्थानाला आहे बळ. कालबळ रात्री आहे. दोष वात आणि कफ आहेत. अनुकूल भाव हे उपचय स्थान आहे 3 6 10 आणि 11. प्रतिकूल भाव 1 2 आणि 12वे स्थान. भावकारकत्व अष्टम स्थान दशम स्थान आणि एकादश स्थान. अनुकूल राशी मीन वृषभ मिथुन कन्या तूळ आणि मकर. आणि मग उद्योगधंदे काय काय तर लोखंडाचा कारखाना लोखंड खनिज पदार्थ खाणकाम शेती जमीन जुमला तेल संबंधित व्यवसाय. उदाहरणार्थ पेट्रोल डिझेल रॉकेल खाद्यतेल. आणि स्थापत्य संबंधी सिमेंट पोलाद भूगर्भ संशोधन गुप्तहेर खाते. तुरुंगाचे जे अधिकारी असतात ते संशोधक आणि तत्वज्ञानी. गुणधर्म मर्यादा घालणे आकुंचन करणे पावित्र्य आहे शुद्धता आहे काटकसरी आहे नियमितपणा आहे शिस्तप्रियता आहे दूरदृष्टी आहे आणि दृढ निश्चयी पण आहे. आणि जसे शनीचे म्हणजे सद्गुण पण आहेत तसे असं दुर्गुण नाही म्हणायचं पण म्हणजे शनी ज्यावेळेस अशुभ असतं तर तसे म्हणजे त्यांनी दुर्गुणच म्हटले. तर काय तर ते आहेत तर लोभ मोह निष्ठुर असे थोडेसे. आणि जातकाची दुर्दशा दैन्य दारिद्र्य असं म्हणजे देऊ शकतो शनी ज्यावेळेस हे होईल का अशुभ असेल तेव्हा. नीट आता आता खरा फलादेशाला सुरुवात करूया आपण. आता सगळ्यात पहिल्यांदा शनी ग्रहाचे प्रत्येक भावातील फळ आपण बघूया. तर पहिला भाव म्हणजे लग्न भाव आपण म्हणतो. येथे जर शनी असेल म्हणजे येथे शनी असल्यास व्यक्ती कशी असते गंभीर संयमी मेहनती आणि मितभाषी असते. चेहऱ्यावर नेहमी त्याचा असा गंभीर भाव दिसतो. शरीर सड पातळ असते. आणि आयुष्याची सुरुवात थोडीशी कठीण ह्याच्यातनं होते पण शेवटी शेवटी तो जातक यशस्वी होतो. अशा जातकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी विशेषतः हाडे आणि सांधे यांची कारण याचा कारक शनी आहे.
दुसरा भाव म्हणजे धनस्थानात जर शनी असेल तर सुरुवातीला आर्थिक अडचणी येतात, पण वृद्धापकाळी अशा जातकाकडे स्थिर संपत्ती असते. बोलण्यात जातक गंभीर असतो, काहीसा कठोर पण असतो. कुटुंबात अंतर येऊ शकते. जुनी मालमत्ता, शेत जमीन यातून अशा जातकाला धन मिळते. तिसरा भाव मेहनती आणि धैर्यवान, भाऊ बहिणींपासून थोडस अंतर ठेवणारा असतो. लेखन, अभियांत्रिकी, सरकारी क्षेत्रात याला यश मिळते. थोड्या उशिराने पण यश निश्चित मिळते. चौथ्या भावात जर शनी असेल तर मातृसुख, घर, म्हणजे वाहन हे मिळवण्यासाठी त्याला म्हणजे थोडासा विलंब लागेल आणि आईशी पण थोडस त्याचं म्हणजे पटत नाही, म्हणजे असं दुरावलेलं नाती असतात त्याचे, आणि जुनी मालमत्ता मिळण्याची शक्यता जास्त असते. बांधकाम, शेती यात अशा जातकाला लाभ होतो आणि जीवनात स्थैर्य मिळते, पण काही म्हणजे उशिरा किंवा विलंबाने मिळते. पाचव्या भावात शनी असेल तर शिक्षण आणि संतान या विषयात अडचणी किंवा विलंब. तरीही असा जातक उच्च शिक्षण, तांत्रिक म्हणजे शिक्षण घेऊ शकतो. त्याचे विचार असे गंभीर असतात. जातक तत्वनिष्ठ असतो, पण प्रेमात मात्र अडथळे येऊ शकतात. सहाव्या भावात जर शनी असेल तर येथे शनी बलवान मानला जातो. असा जातक शत्रूंवर विजय मिळवतो, पण त्याला दीर्घकालीन आजार पण होऊ शकतात. पण ते आजार नियंत्रणात पण येतात. न्याय, सेवा, वैद्यकीय क्षेत्रात अशा जातकाला यश मिळते. सातव्या भावात जर शनी असेल तर अशा जातकाचा विवाह होतो, पण उशिरा होतो आणि त्याला मिळणारा जोडीदार असा म्हणजे गंभीर आणि जबाबदार असतो. वैवाहिक जीवनात म्हणजे ताणतणाव होतात, पण तरी विवाह टिकून राहतो. भागीदारी करताना अशा लोकांनी थोडीशी सावधगिरी बाळगायला हवी. आठव्या भावात जर शनी असेल तर येथे शनी जातकाला दीर्घायुष्य देतो, पण आयुष्यात संकटे, अपघात, मानसिक ताण पण येऊ शकतो. तांत्रिक, संशोधन किंवा ज्योतिष क्षेत्रात यश मिळते. आध्यात्मिक परिवर्तन घडते. नवव्या भावात जर शनी असेल तर सुरुवातीला भाग्य साथ नाही देत, पण पुढे असा जातक आपल्या मेहनतीने मोठे यश मिळवतो. वडिलांशी मात्र अशा जातकाचे मतभेद असू शकतात. जातक तत्वनिष्ठ, न्यायप्रिय आणि कर्मठ व्यक्ती असतात ना, तसा असतो. परदेश किंवा शिक्षणात पण त्याला यश मिळतं, पण काही म्हणजे विलंबाने. दहाव्या भावात जर शनी असेल तर हे स्थान शनीसाठी अत्यंत शुभ स्थान आहे, कारण हे कर्माचं स्थान आहे ना. शनी येथे कर्मयोगी बनतो. मेहनतीने उच्च पद मिळते. सरकारी, बांधकाम, उद्योग क्षेत्रात यश, जनसंपर्क कमी पण प्रतिष्ठा मात्र मोठी असते. अकराव्या भावात शनी असेल तर शनी येथे अत्यंत लाभदायक, उशिरा पण मोठं धन, स्थैर्य, आदर जातकाला मिळतो. वृद्ध व्यक्तींचा लाभ, स्थिर उत्पन्नाचे स्त्रोत असतात. मित्र कमी असतात, पण चांगले आणि विश्वासू असतात. बाराव्या स्थानात जर शनी असेल तर खर्च वाढतो, पण आध्यात्मिक कल पण वाढतो. परदेश प्रवास करतो असा जातक एकांत प्रिय असतो, तपस्वी वृत्तीचा असतो. जीवनात अलिप्तता आणि त्याचं अंतर्मन शांत असतं. याचं आपण सामान्य फळ म्हणजे असं म्हणू शकतो की शनी जिथे बसतो तिथे विलंब, परिश्रम आणि स्थैर्य देतो. तो तपास आणि म्हणजे तप आणि परिश्रमाद्वारे यश देतो. अचानक भाग्य नाही मिळत. आणि जर शनी शुभ स्थितीत म्हणजे स्वगृही मकर, कुंभ किंवा त्याची उच्च रास तुलेत असेल तर म्हणजे स्थैर्य, न्याय, प्रतिष्ठा आणि दीर्घायुष्य पण देतो. आणि नीच राशीत म्हणजे मेषेसारख्या राशीत असेल तर आणि पापदृष्ट असेल तर मग विलंब करतो, दारिद्र्य पण देतो आणि मानसिक ताण तणाव वाढवतो. हम्म. आता म्हणजे शनी ग्रहाचं प्रत्येक राशीतील फळ. आता समजा मेष राशीत एखाद्या जातकाचा शनी आहे, मग ही त्याची नीच रास आहे ना, त्यामुळे संघर्ष, उशीर आणि अशा त्याच्यावर अनेक जबाबदाऱ्या येतात. परंतु असा जातक
मेहनतीने यश मिळवतोच. पण ह्या जातकाने रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. करिअरमध्ये सुरुवातीला पण संघर्ष असतो, पण नंतर त्याला हळूहळू स्थैर्य पण मिळतं. वृषभ राशीत जर शनी असेल तर शनी येथे स्थिर आणि लाभदायी असतो. परिश्रम, जमीन जुमला, संपत्ती व स्थैर्य मिळते जातकाला. धीर आणि संयम वाढतो आणि असा जातक उत्तम नियोजन करतो आणि व्यवहार कौशल्य पण अशा जातकाकडे चांगले असते. मिथुन राशीत जर शनी असेल तर विचारात म्हणजे अशी डेफ्थ विचार करतात, पण मन अस्थिर असू शकते. शनी येथे चातुर्य आणि व्यावहारिक बुद्धी देतो. लेखन, शिक्षण, संशोधन, व्यापार या क्षेत्रात यश मिळते. कर्क राशीत जर शनी असेल तर भावना व जबाबदारी यांचा नेहमी संघर्ष असतो. शनी येथे जातकाची चिंता वाढवतो, पण घर, जमीन, स्थावर संपत्ती देतो. आईशी मतभेद किंवा दूरत्व असण्याची शक्यता आहे. सिंह राशीतला शनी, शनी येथे अहंकारावर नियंत्रण आणतो. अधिकारी पदांवर म्हणजे जातक जातो, पण मेहनतीशिवाय नाही. खूप मेहनत करावी लागते आधी आणि मग प्रसिद्धी पण मिळते अशा जातकाला, पण उशिरानेच. कन्येतला शनी, शनी येथे अत्यंत व्यावहारिक, विश्लेषणशील आणि शिस्तप्रिय बनवतो जातकाला. करिअरमध्ये स्थैर्य आणि प्रगती म्हणजे येते. आपण असं हा जातकाला कसं प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता हवी असते ना, त्यामुळं त्याच्यावर ताण पण येऊ शकतो. तुला राशीत जर शनी असेल तर शनी येथे उच्च आहे ना, म्हणजे तुळ राशी शनीची उच्च रास आहे. त्यामुळे जबाबदारी, न्यायप्रियता, प्रशासन आणि संघटन कौशल्य चांगले असते अशा जातकाकडे. मोठे पद आणि मान पण त्याला मिळू शकतो आणि तो आपले आयुष्य स्थिर बनवतो. वृश्चिकेचा शनी गूढ विषय, संशोधन, तंत्रज्ञान, तपश्चर्या यामध्ये यश मिळते. पण जातकाला मानसिक ताण असतात, गुप्त शत्रू असतात आणि परिवर्तन यांचे संकेत. शनी येथे गंभीर आणि खोल विचार देतो. धनुराशीचा शनी येथे धर्म, नियम, तत्वज्ञान शिकवतो. कठोर गुरुसारखा असतो. प्रवास, शिक्षण आणि आयुष्यातील दिशा बदल घडवतो. मकरेतला शनी हा तर स्वतःच्याच राशीत आहे ना, तर शनी येथे अतिशय बलवान असतो. मेहनती, शिस्तप्रिय, प्रगतिशील आणि यशस्वी बनवतो जातकाला. दीर्घकालीन यश मिळते. मग कुंभ राशी शनी असेल तर ही त्याची दुसरी स्वराशी आहे आणि शिवाय मूळ त्रिकोण राशी पण आहे. येथील शनी समाज, मानवता, समूह आणि सामाजिक कार्यात जातकाला यश देतो. जातकाचे म्हणजे विचार योजनाबद्ध विचार असतात आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन असतो अशा जातकाचा. मीन राशीतील शनी भावना आणि जबाबदारीचा म्हणजे ह्या दोन्हीमध्ये नेहमी संघर्ष असतो. शनी येथे आध्यात्मिक अनुभव चांगला देतो, संयम देतो, त्यागी वृत्ती देतो आणि जातकाला तपश्चर्या करण्यासाठी प्रवृत्त करतो. पण अशा जातकाच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आता शनी ग्रहाचे म्हणजे प्रत्येक नक्षत्रातील फळ आपण बघूया. अश्विनी नक्षत्रात जेव्हा शनी असेल तेव्हा कार्यात म्हणजे वेग असतो, पण संयमाची कमतरता असते. इतरांना मदत करतो, पण स्वतःसाठी संघर्ष आणि म्हणजे त्याचं आरोग्य कडे त्यांनी लक्ष द्यायला हवं. भरणी नक्षत्रात असेल तर जातक कठोर परिश्रम, जबाबदारी आणि भावनिक ओझे असतात. म्हणजे कर्माचे त्याला कठोर फळ मिळते. आर्थिक स्थैर्य पण वैयक्तिक ताणतणाव असतात. कृतिकेतला शनी निर्णयक्षम पण कधी कठोर बोलतो. अग्नितत्व प्रभावामुळे अधीरता वाढते. म्हणजे पण सरकारी किंवा प्रशासनिक म्हणजे कामात त्याला यश मिळतं. रोहिणी नक्षत्रातील शनी स्थिरता, संपत्ती, जमिनीशी संबंधित लाभ, प्रेम व भावनिकता तीव्र असते अशा जातकाची. म्हणजे मालकी भाव जास्त असतो त्याच्याकडे.
मृगशिरा म्हणजे नक्षत्रातील शनी संशोधनशील, प्रवासप्रिय, ज्ञानाची त्याला लालसा असते, पण अस्थिर विचारसरणी आणि असं जातं नेहमी असंतोषी असतो. आर्द्रा नक्षत्रातील म्हणजे शनी आयुष्यात तीव्र परीक्षांचा काळ, संयमाने सर्व सहन करावे लागते. जीवनात परिवर्तन व कर्मफळाचे भोग मिळतात. पुनर्वसू नक्षत्रातील म्हणजे शनी अडचणीनंतर पूर्वजन्मासारखे यश, घर, कुटुंब व अध्यात्माकडे जातकाचा कल असतो आणि जातकाचा संयम पण वाढतो. पुष्य नक्षत्रातील शनी हे म्हणजे ते स्वतःच नक्षत्र आहे आणि सर्वात शुभ नक्षत्र पण आहे. अशा वेळेस म्हणजे जातक जे काय कार्य करतो त्याच्यात म्हणजे शिस्त असते, स्थैर्य असते, आदर पण मिळतो त्याला, सामाजिक प्रतिष्ठा पण मिळते, नेतृत्व पण मिळतं. आश्लेषा नक्षत्रातील शनी जरा गुप्तता राखणारा असतो, संशयी असतो, मनात एक प्रकारची भीती असते. तंत्र मंत्र, औषध, गूढशास्त्रात मात्र अशा जातं प्रावीण्य मिळवतो. मगा नक्षत्रातला शनी वंश परंपरेचा त्याला नेहमी अभिमान असतो, सत्तेचा वापर करणारा असतो, अधिकारी असतो आणि नेतृत्व हे गुण पण त्याच्याकडे असतात. पूर्वा फाल्गुनी नक्षत्रातला शनी सुखप्रेमी, कला व सौंदर्य प्रेमी, पण शनीमुळे फळ मिळते पण विलंबाने आणि संबंधांमध्ये ताणतणाव असतात. उत्तरा फाल्गुनी नक्षत्रातील शनी म्हणजे जातक जबाबदार म्हणजे जबाबदारी घेण्यास तयार असतो, म्हणजे जबाबदार असतो जातक. प्रतिष्ठा, समाजसेवा, त्याचं करिअर पण स्थिर असतं. अधिकार प्राप्ती पण म्हणजे त्याला अधिकार प्राप्ती म्हणजे मिळते आणि विवाहानंतर त्याला स्थैर्य मिळतं. हस्त नक्षत्रातील शनी हे म्हणजे कौशल्य असतं अशा जातकाकडे, म्हणजे आणि व्यवस्थापन पण त्याचं चांगलं असतं, संघटन कौशल्य असतं त्याच्याकडे, व्यवहार कुशल असतो आणि परफेक्शनिस्ट पण असतो. चित्रा नक्षत्रातील शनी सौंदर्य, डिझाईन, आर्किटेक्चर, तांत्रिक क्षेत्रात यश मिळते, पण असा जातक थोडा त्याच्याकडे अहंभाव असतो, तर तो त्याने टाळायला हवा. स्वाती नक्षत्रातील शनी हे स्वतंत्र म्हणजे विचारसरणीचे असतात, पण स्थिरता कमी असते, परदेश प्रवास पण करतात आणि नेहमी करिअरमध्ये बदल करतात. विशाखा नक्षत्रातील शनी म्हणजे असं काय म्हणतात ध्यान धारणा साधना असे करू शकतात, परिश्रम व चिकाटी असते, पण यांना म्हणजे मोठं यश मिळतं पण दीर्घ काळानंतर मिळतं. अनुराधा नक्षत्रातील शनी जातक मैत्रीपूर्ण असतो, सहकार्य करणारा असतो, परंतु म्हणजे त्याचे भावनिक अप्स अँड डाऊन असतात आणि आध्यात्मिकतेकडे त्याचा असं झुकाव किंवा कल आध्यात्मिकतेकडे असतो. ज्येष्ठा नक्षत्रातील शनी जबाबदारी, सत्तेचा वापर, पण अशा जातकाने अहंकार टाळायला हवा, मग त्याला समाजात चांगली प्रतिष्ठा मिळते. मूळ नक्षत्रातील शनी म्हणजे इथे भूतकाळातील कर्म फळभोग असं म्हटलंय, म्हणजे परिवर्तन आणि म्हणजे असे आयुष्य म्हणजे नव्याने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे परिवर्तनानंतर असं. पूर्वाषाढा नक्षत्रातील शनी अं, जातक प्रयत्नशील असतो, महत्वाकांक्षी पण असतो, पण हट्टी असतो. मग त्याला विलंबाने यश मिळते आणि परदेशात म्हणजे पण असं जातं जाऊ शकतो किंवा परदेशाशी त्याचे संबंध असतात. उत्तराषाढा नक्षत्रातील शनी म्हणजे हे नक्षत्र पण शनीसारखी म्हणजे स्वतःच आहे ना, अत्यंत शुभ आहे. जातकाला प्रतिष्ठा, दीर्घकालीन यश म्हणजे मिळतं आणि असे जातक समाजसेवा पण करायला त्यांना आवडतं आणि ते करतात पण. श्रवण नक्षत्रातील शनी म्हणजे ज्ञानी, ऐकण्याची कला, लोकहित कार्य, करिअरमध्ये त्याच्या स्थैर्य असतं आणि असे जातक वृद्ध व्यक्तींचा सन्मान करणारे असतात. धनिष्ठामध्ये म्हणजे धनिष्ठात शनी असेल तर संगीत, तंत्रज्ञान, औद्योगिक क्षेत्रात यश, पण असं भावनिक थोडे अप्स अँड डाऊन असतात. शतभिषा नक्षत्रातील शनी संशोधन, तंत्रज्ञान, उपचार व गुप्त विज्ञानात असे जातक प्रावीण्य मिळवतात, पण त्यांना
नेहमी आपण एकटे आहोत अशी एकटेपणाची भावना त्यांच्यात असते. पूर्व भाद्रपदात जेव्हा शनी असतो तेव्हा असे जातक तत्वनिष्ठ, आध्यात्मिक पण गंभीर, कर्माचे भोग कठोर पण म्हणजे असं काय फलदायी असतात. उत्तरा भाद्रपदा नक्षत्रातील शनी जातकाला संयमी बनवतो, स्थिर, आणि हा आत्मशुद्धीचा काळ आहे. असा जातक समाजसेवा पण करतो, दानधर्म करणारा असतो. रेवती नक्षत्रातील शनी, येथे शनी शांत परिणाम देतो. म्हणजे जातक कसा, म्हणजे सेवाभावी त्याची वृत्ती असती, दयावान असतो जातक, म्हणजे त्याची आध्यात्मिक पण प्रगती होते. प्रवासाची पण त्याला आवड असतो, म्हणजे प्रवासी असतो. पण कधी कधी त्याला असा मानसिक थकवा येण्याची शक्यता असते. आता प्रत्येक नवमांशातील शनीचे फळ आपण बघूया. तर पहिला मेष नवमांश, म्हणजे ऊर्जा व कार्यशक्ती वाढते, परंतु अधीरता निर्माण होते. कामात नवे आरंभ, पण संयमाची परीक्षा. व्यवसाय किंवा सेवा क्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या येतात. आरोग्य, अशा जातकांनी आपले आरोग्य सांभाळावे. तर यांना म्हणजे डोकेदुखी किंवा त्यांचं ब्लड प्रेशर वाढू शकतं. वृषभ नवमांशात जर शनी असेल तर स्थिरता व आर्थिक स्थैर्य मिळते. स्थावर मालमत्ता, वाहन, पैसा हे जातक म्हणजे जमा करू शकतात. प्रेम संबंधात पण यांना स्थिरता येते. घर व कुटुंबाशी निगडीत जबाबदाऱ्या मात्र वाढतात. मिथुन नवमांशी जर शनी असेल तर हा इथे बुधाचा प्रभाव ना मिथुन नवमांश म्हणजे बुद्धी, विचार, योजना यांचा उपयोग वाढतो. व्यवसायात करार, दस्तऐवज, लेखन, मीडिया, IT क्षेत्रात अशा जातकांना यश मिळते. थोडी मानसिक अस्थिरता व विचारांची गर्दी असू शकते. पण संवाद कौशल्याने, म्हणजे ते संवाद कौशल्य त्याच्याकडे चांगलं असतं जातक, त्यामुळे त्याला लाभ पण मिळतात. कर्क नवमांशात जर शनी असेल तर म्हणजे इथे भावनिक ना, कर्क म्हणजे चंद्र ना, भावनिक दृष्टीने संवेदनशीलतेचा काळ आहे हा. आई, घर, स्थावर मालमत्ता यावर जातक म्हणजे लक्ष, सारखं त्याचं लक्ष तिकडेच केंद्रित असतं. अंतर्मनात चिंता वाढते, पण अंतरप्रेरणा मात्र मजबूत असते. कुटुंबात बदल अथवा स्थलांतर संभव आहे. सिंह नवमांशात जेव्हा शनी असेल तेव्हा जातकाचा आत्मविश्वास म्हणजे भरपूर असतो, आणि त्याचं नेतृत्व आणि सन्मान पण वाढतो. परंतु अधिकारांचा गैरवापर केल्यास विरोध निर्माण होतो. सरकारी कामे, न्यायालयीन विषय अनुकूलतेने सुटतात. वरिष्ठांकडून जबाबदारी व मान मान्यता मिळते. कन्या नवमांशात जर शनी असेल तर तपशीलवार काम, विश्लेषण, शिस्त याकडे जातकाचे लक्ष जास्त जाते. आरोग्य, आहार, दिनचर्या सुधारण्यासाठी हा काळ योग्य आहे. नोकरीत बढती किंवा नवीन कार्यपद्धतीचा अवलंब होऊ शकतो. आर्थिक दृष्ट्या स्थिरता, पण खर्चावर नियंत्रण गरजेचे आहे. तुला नवमांशात जेव्हा शनी असेल, शनी येथे उच्च राशीत येतो. सर्वोत्तम परिणाम देणारा नवमांश आहे हा. कार्यात स्थैर्य, न्यायप्रियता, जबाबदारी आणि संतुलन, नातेसंबंधात परिपक्वता आणि नवीन भागीदारी, दीर्घकालीन योजनांसाठी हा काळ शुभ काळ आहे. वृश्चिक नवमांशात जेव्हा शनी असेल तेव्हा गूढ गूढ संशोधन, तप, आत्मशुद्धी यासाठी हा उत्तम काळ आहे. काही मानसिक ताणतणाव, गुप्त विषय उघड होणे, नात्यात खोल बंद पण ईर्ष्या व अहंकार म्हणजे असतो जातकाकडे, तो त्यांनी टाळावा. परिवर्तनशील काळ आहे. कर्मफळाची येथे आपल्याला जाणीव होते. धनु नवमांशात जेव्हा शनी असेल तेव्हा धर्म, अध्यात्म, शिक्षण, गुरुयोग वाढतो. परदेश प्रवास, उच्च शिक्षण यशस्वी होतात. न्याय, तत्वज्ञान, मार्गदर्शन यामध्ये प्रगती होते. अति आदर्शवादी म्हणजे होण्याची काही गरज नाही, पण हे असे जातक जरा जास्तच आदर्शवादी असतात.
मकर नवमांशात जेव्हा शनी येतो तेव्हा ही शनीची स्वतःच्याच म्हणजे नवमांश आहे ना, स्वतःची रास. तर हे इथे पण फळ उत्कृष्ट मिळते. कठोर परिश्रमाचे योग्य फळ मिळतेच मिळते. अधिकार, पद, प्रतिष्ठा वाढते. दीर्घकालीन योजना फलदायी होतात. कुंभ नवमांशात जेव्हा शनी येतो तेव्हा ही शनीची दुसरी स्वतःची रास. म्हणजे असे जातक जबाबदार तर असतातच असतात, आणि सेवाभावी वृत्ती पण त्यांच्यात ठासून ठासून भरलेली असते. सामाजिक कार्य, जनहिताचे काम, तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांना यश मिळते. मित्रमंडळींचा लाभ होतो, पण संबंधांमध्ये थोडेसे अंतर येऊ शकते. आत्मशिस्त वाढते, आणि हा कर्मफल भोगण्याचा काळ आहे. मीन नवमांशात जेव्हा शनी असतो तेव्हा अंतर्ज्ञान, दया आणि जातकाचा म्हणजे आध्यात्मिकतेकडे झुकाव असतो, किंवा आध्यात्मिकतेकडे त्याचा कल वाढतो. मानसिक थकवा त्याला येऊ शकतो. भ्रम किंवा गोंधळ निर्माण होऊ शकतो. दूरदृष्टी वाढते. सेवाभावाने कार्य केल्यास त्याला उत्तम लाभ मिळतात. तर शनी ग्रहाचे प्रत्येक लग्नानुसार पण फळ मला थोडंसं मिळालंय, ते मी सांगते. मेष लग्न असेल हा, तर त्यावेळेस म्हणजे विलंबानंतर यश आणि मेहनतीने स्थैर्य मिळते. वृषभ लग्नाला भाग्य, व्यवसाय, प्रतिष्ठा, स्थिरता देतो. आणि करिअरमध्ये पण अशा जातकाला म्हणजे उंची, म्हणजे चांगलं उच्च करिअर होतं त्याचं. मिथुन लग्नाला मिश्र परिणाम आहेत. शनी येथे कर्मफल देतो मंद गतीने, पण स्थिर प्रगती. कर्क लग्नाला विलंबाने, म्हणजे कर्क लग्न 7व्या ठिकाणी येतो ना, तर विलंबाने पण स्थिर विवाह देऊ शकतो, देतोच म्हणजे. हं. त्याच्यानंतर सिंह लग्नाला भागीदारीत जबाबदारी व कर्मफळ जास्त दिसते, आणि वैवाहिक म्हणजे तणाव, शत्रू पण निर्माण करतो. कन्या लग्नाला पण मिश्र परिणाम आहेत. शिक्षणात मेहनत, पण आरोग्याशी संबंध म्हणजे थोडंसं आरोग्याची काळजी घ्यायला हवी. आणि सेवा व्यवस्थापन क्षेत्रात त्याला यश मिळतं. तूळ लग्नाला अत्यंत शुभकारक आणि शिवाय योगकारक आहे ना शनी. विद्या, संपत्ती, संतती, राजसत्ता, वाहन सुख देतो. वृश्चिक लग्नाला म्हणजे इथे पण मिश्र परिणाम. स्थावर मालमत्ता मिळते, पण अतिशय विलंबाने. घरात जबाबदारी वाढते, आणि असं स्थैर्याचा थोडा अभाव असतो. धनु लग्नाला आर्थिक स्थैर्य देतो, पण मेहनत खूप करायला लावतो. आणि संवाद आणि प्रयत्नातून यश मिळतं अशा जातकाला. मकर लग्नाला अत्यंत शुभ, दीर्घायुष्य, स्थैर्य, संपत्ती आणि आदर पण देतो. कुंभ लग्नाला परदेश संबंध म्हणजे अशा जातकाचे चांगले असतात. त्याला कधी कधी एकाकीपणा पण वाटतं, आणि आध्यात्मिकतेकडे त्याचा कल असतो. आणि मीन लग्नाला आर्थिक लाभ मिळतात, पण खूप आधी त्याला त्याग करावा लागतो. आणि आयुष्याच्या उत्तरार्धात त्याला फळ मिळतं. आणि आध्यात्मिक म्हणजे मार्गाकडे जातकाचा कल असतो. आपण आता शनी महादशाचं विवेचन बघूया. शनीची महादशा किती? 19 वर्षाची असते. मग म्हणजे ज्यावेळेस शनी पुष्य, अनुराधा व उत्तरा भाद्रा या नक्षत्रात येते, तेव्हा त्यावेळेस शनीची महादशा असते. तर आपण ही शनी महादशा असताना ज्यावेळेस लग्नी शनी असेल तर काय फळ मिळेल बघूया. शरीरास बाधा, वातविकार, रोगांची वाढ, मानसिक प्रतिकूल व भयंकर चिंताजनक स्थिती होते. चोरापासून अशा जातकाला भीती असते. राजदरबारी, आता इथे राजदरबार नाही पण सरकारी म्हणजे अशा, किंवा त्याच्या कामाच्या ठिकाणी म्हणजे त्याचं नुकसान होतं, किंवा अपमान असे प्रसंग येतात. उद्योगामध्ये अनिश्चितता आणि असं काय म्हणायचं, द्रव्याची हानी म्हणजे पैसे त्याचे कमी होतात.
आणि मग त्याला ताण होतो. धनस्थानी जर शनी असेल तर कौटुंबिक आपत्ती, स्त्रीला व वडील मंडळींना कष्ट असतात, आजार, नेत्रास पीडा होऊ शकते, उष्णतेचे विकार होऊ शकतात, अतिशय क्लेश, दगदग, उद्विग्नता आणि म्हणजे स्वतःच्या स्वजनाच्याच बरोबर विरोध होतो अशा जातकाचा, द्रव्यनाश होतो, दुःखदायक प्रसंग येतात आणि हा संकटाचा काळ आहे. तृतीय स्थानी जर शनी असेल तर भावंडांसाठी अनिष्ट काळ, पीडा व त्यांच्यावर संकटे येतात. असं दौर्बल्य म्हणजे बुद्धी भ्रंश होण्याची शक्यता असते. पराक्रमाची व साहसाची कृत्ये करायला लागतात. धनयोग सामान्यच असतो आणि स्वजनांवर मात्र त्याची छाप असते. उद्योगधंदा व व्यवसायाला शुभ फलदायक आहे मात्र. चतुर्थ स्थानी शनी असेल तर आईला पीडा, आणि किंवा आईला काहीतरी गंडांतर येऊ शकतं. शत्रूकडून नाना प्रकारे त्रास होतात. चोर व राज्याधिकाऱ्याकडून म्हणजे राज्याधिकाऱ्यांकडून संकटे, अपमानाचे प्रसंग, म्हणजे स्थावर इस्टेट असेल तर त्याचा नाश होऊ शकतो. वाहनांपासून पीडा होऊ शकते आणि अपघाताचे पण जातकाला सारखं भय असतं. शस्त्र व अग्नीपासून पण पीडा होऊ शकते. पंचम स्थानी शनी असेल तर संततीला अत्यंत अनिष्ट, पुत्र नाश होऊ शकतो, बुद्धीला पण अनिष्ट, विपरीत गोष्टी घडतात, स्त्रीला आजार, धनाच्या बाबतीत पण अडचणी असतात, विद्येत म्हणजे असं विघ्न येतं आणि शत्रूकडून ह्याचा पराजय होतो. व्यवसायाला पण सामान्य आहे. षष्ठ स्थानी जर शनी असेल तर शारीरिक व मानसिक संकटे येतात. नाना प्रकारच्या व्याधींनी जातक असं म्हणजे हे जर्जर होतो. त्याला दुर्धर रोग होतात आणि स्वजातीय किंवा अन्य शत्रूंकडून नुकसान किंवा विरोध पण होऊ शकतो. दुष्ट लोकांशी असा जातक मैत्री करतो. चोर व विष यापासून पण पीडा, गृह भूमी वगैरेंची नासधूस होते. धनलाभ मात्र उत्तम होतो. व्यवसायाला ओके ठीक आहे. म्हणजे सप्तम स्थानी शनी असेल तर शत्रू पक्षाकडून म्हणजे त्याला असं संकटे येतात. स्त्रीला त्याच्या गंडांतर होऊ शकते. भाग्योदयाचे व उत्कर्षाच्या म्हणजे कामी नाना प्रकारच्या अडचणी येतात आणि असं काय किडनीच्या संदर्भात रोग होऊ शकतात. स्त्री पासून क्लेश होतात. आईला कष्टदायक असतो हा काळ. स्थावर नाश होतो. अष्टम स्थानी शनी असेल तर शारीरिक क्लेश, गंडांतरे म्हणजे असं मृत्यू सम पीडा देणाऱ्या रोगांचा म्हणजे रोगांपासून त्याला त्रास होतो. संपत्तीचा पण नाश होतो. म्हणजे त्याच्या सन्मानात पण कमीपणा येतो. धोका, बेअब्रूचे वारंवार प्रसंग येतात. हा पण असं जरा खालच्या दर्जाच्या लोकांशी म्हणजे त्याची मैत्री वाढू शकते आणि त्याला अनेक प्रकारच्या चिंता होतात. नवम स्थानी जर शनी असेल तर वडील मंडळी म्हणजे घरातल्या मोठ्या माणसांना मरणप्राय यातना किंवा दुःख, आणि असा जातक दूरचे प्रवास करतो. द्रव्य लाभ भरपूर होतो. बुद्धी थोडी चंचल होते ह्या काळात. शत्रू पक्षाचा नाश करतो. अत्यंत कष्ट पण होतात आणि जर काही उद्योगधंदा करत असेल तर तिथे पण थोडा अस्थिरपणा येतो. दशम स्थानी शनी असेल तर वारंवार कलहकारक गोष्टी, महत्वाकांक्षा मात्र ह्या जातकाची हे अशी मोठी असते. धाडसी कार्य करणारा असतो. पण त्याला म्हणजे त्याच्याच स्त्री पुत्र किंवा नोकर चाकर असतील त्यांच्याकडून अनेक प्रकारचे त्रास होतात. व्यवसाय करत असेल तर त्याच्यात विघ्न येतात. अधिकारांचा म्हणजे विरोध होतो. कार्य नाश होतं, धन नाश होतं. पण जर शनी मात्र जर चांगल्या अवस्थेत असला किंवा प्रबल असेल तर तिथे राजयोग पण होतो. एकादश स्थानी शनी असेल तर अनेक प्रकाराने धनप्राप्ती होते. समृद्धी म्हणजे जातकला समृद्धी पण मिळते आणि त्याचं असे खूप काय म्हणायचं, असे बलाढ्य श्रीमंत लोकांशी त्याची
अशी दोस्ती किंवा मैत्री असते. आणि अधिकार संपन्न लोकांशी पण त्याची मैत्री होते. सांपत्तिक उत्कर्ष चांगला असतो, त्याची छाप अशी लोकांवर पडते. त्यामुळे त्याला राज सन्मान मिळतं, नोकरांचं चांगलं सुख मिळतं आणि घर किंवा भूमी यांची प्राप्ती होते. आणि हा त्याच्यासाठी भाग्योदयाचा काळ आहे. द्वादश स्थानी शनी असेल तर येथे सर्व प्रकाराने धननाश, राजकीय संकटे, अपयश, शत्रूंमध्ये वाढ, शरीराला पण क्लेश होतात. त्याला असं काही दंड भोगावा लागतो. चोर, अग्नी, शत्रू यापासून त्याला पीडा होते आणि अनेक दुःख आणि संकटे येतात. आता मेष राशीचा जर शनी असेल, म्हणजे महादशा चालली आहे आणि शनी मेष राशीचा आहे, तर रोगांची वाढ, खरूज, गळवे, रक्तदोष वगैरे व्याधी, असं शरीर कृश होतं. मस्तकास पण त्रास होतो, अपचनाचे विकार होतात. वृषभ राशीचा शनी असेल तर तीव्र बुद्धी, म्हणजे पराक्रमाच्या व साहसाच्या कार्यात अशा जातकाला यश मिळतं. युद्धात व वादविवादात त्याला जय मिळतो आणि सांपत्तिक लाभ पण होतात. मिथुन राशीचा शनी असेल तर ऐशारामात, विलासात असा जातक दंग असतो. म्हणजे लेडीज कडनं त्याला फायदा होतो. स्त्री सौख्य उत्तम असते आणि नीतिमान लोकांशी मैत्री असते अशा जातकाची. कर्क राशीचा शनी असेल तर शारीरिक अस्वस्थता, दुर्बलता आणि संकटे, नेत्रांस म्हणजे डोळ्यांना पीडा होऊ शकते. त्याची वृत्ती अस्थिर असते. स्त्री पुत्रादी सुख सामान्य असते. सर्वांशी तो मैत्री करतो आणि आपला स्वार्थ साधून घेतो. सिंह राशीचा शनी असेल तर स्त्री पुत्रांशी कलह, वादविवाद, विरोध आणि वियोग होण्याची शक्यता असते. अनेक प्रकारची पीडा होते. त्यामुळे जातकाला मानसिक अस्वास्थ्य म्हणजे लाभते, म्हणजे होतं. तो त्याचं काय म्हणायचं बॅलन्स ढळतो. मान मान्यतेला कमीपणा येतो. अपयश येते. भाग्योदयात अप्स अँड डाऊन म्हणजे चढ उतार होतात आणि मग शेवटी त्याला म्हणजे तो अपयशीच होतो. कन्या राशीचा शनी असेल तर धनाची भरभराट, सांपत्तिक सुस्थिती, उद्योगधंदा चांगला, व्यापार वगैरे जोमदार चालतो, प्रापंचिक व औद्योगिक भरभराट आणि लोकांशी पण त्याची चांगल्या चांगल्या लोकांशी त्याची मैत्री होते. तूळ राशीचा शनी असेल तर अधिकार प्राप्ती, सन्मान, वैभव, ऐश्वर्य आणि म्हणजे असं आता ते एवढं आपण नाही बघत, म्हणजे गज, अश्व, सुवर्ण, रत्ने वगैरे यांची प्राप्ती होते. वाहन म्हणजे वाहन चांगले, आपण असं म्हणूया की चांगल्या चांगल्या प्रकारचे वाहनांचं सौख्य त्याला मिळतं. स्थावर जमीन जुमला, भूमी, नोकर चाकर वगैरेंची प्राप्ती होते. म्हणजे एकंदरीत काय, अशा जातकाला सर्व प्रकारचे सुख, समाधान, शांती मिळते. वृश्चिक राशीचा शनी असेल तर अत्यंत धाडसाची व महत्वाची कामे जातकाच्या हातून घडतील. देशोदेशी भ्रमण होईल, म्हणजे परदेश प्रवास पण होईल. महत्वाकांक्षेप्रमाणे कार्यात यश मिळेल. पण हीन आणि असं थोडं नीच लोकांशी मैत्री किंवा त्यांची संगती अशा जातकाला घडू शकते. धनुराशीचा शनी असेल तर युद्धात व वादविवादात धैर्यवाद, धनुराशीचा शनी युद्धात व वादविवादात धैर्यवान व प्रतिपक्षास जेरी सांडणारा, शत्रूचा पराजय करणारा असतो. स्त्री पुत्रांचे सुख आणि अनुकूल गोष्टी म्हणजे यांची भरभराट होते. पण जातकाचे खर्च मात्र जास्त होऊ शकतात. मकर राशीचा शनी असेल तर अतिशय कष्ट, कष्ट खूप पण फायदा अल्प, लोकांकडनं त्रास, आपत्ती व नुकसानीचे प्रसंग आणि चैन करणारा असतो पण मात्र असं जातक. कुंभ राशीचा शनी मान मरातक वाढून मोठ्या अधिकाराची व बढतीची जागा मिळेल. विद्येत यश, धनाची भरभराट, प्रापंचिक सौख्य चांगले आणि मित्रांचं प्रेम पण मिळतं त्याला. मीन राशीचा शनी असेल तर अनेक गावांचा मालक व अधिकारी होईल. सत्ता व शहाणपण यांच्या जोरावर सर्व प्रकारचे सुख मिळेल, म्हणजे त्याला कधी काही कमी पडणार नाही. आता शनी महादशेतील
आपण प्रत्येक अंतर्दशेचं फळ बघूया. पहिल्यांदा शनीमध्ये शनीचीच अंतर्दशा असेल तर काय होईल? शारीरिक अस्वस्थता, वातविकार, दुःखदायक प्रसंग, मनोभंग, निरुत्साह, आळस, स्वजन व आप्त यांचा नाश. परदेश प्रवास करावा लागेल, धनाची टंचाई भासेल, आणि म्हणजे असं काय म्हणतात तो ऋणी म्हणजे कर्ज होईल त्याच्यावर. शनीमध्ये बुध अंतर्दशा असेल तर उद्योगधंदा व व्यापार यांमध्ये धनलाभ होईल. उत्कर्ष, नोकरीत विजय, अधिकार प्राप्ती, स्त्री पुत्रादी सुख चांगलं मिळेल, संततीचे योग असतात, शत्रू पक्षावर छाप पडेल, वाहनांचं पण सुख चांगलं मिळेल. शनीमध्ये केतूची अंतर्दशा असेल तर रक्तदोष, वात पित्तात्मक रोगाची बाधा, आणि असं दुःख व अनिष्टकारक परिस्थिती, राजकीय बंधनाची भीती असू शकते, धनाचा नाश होऊ शकतो, आणि अपघाताचे प्रसंग पण येऊ शकतात. शनीमध्ये शुक्राची अंतर्दशा असेल तर स्वजन, मित्र, आप्त, भावंडे सगळेजण त्याला अनुकूल होतात, सर्वांवर त्याची छाप पडते, स्त्री पुत्रादी सौख्य त्याला चांगले मिळते, आणि आयशो आराम मिळतो, धनाची प्राप्ती चांगली होते, त्यामुळे त्याला समाधान पण मिळतं, आणि सगळ्यांशी तो म्हणजे त्याला जर कोणी शत्रू असतील तर त्यांचाही नाश होतो, आणि सगळ्या प्रकारचे सौख्य जातकाला प्राप्त होतात. शनीमध्ये रवीची जर अंतर्दशा असेल तर पुत्र, स्त्री, कुटुंबातील मंडळी या सर्वांना घातक आहे, धनहानी आणि अनिश्चित गोष्टी घडतात, मृत्यू येण्याचा संभव असतो. शनीमध्ये चंद्राची जर अंतर्दशा असेल तर म्हणजे त्याच्या स्त्रीला गंडांतर होतं किंवा स्त्रीचा विरह होऊ शकतो. अं, आणि रोगांची पण वाढ होते, असं गुप्त रोग होतात किंवा गुप्त शत्रूंकडून पण त्याला नुकसान होतं, त्याच्या संततीला पण कष्ट होतात. शनीमध्ये मंगळाची अंतर्दशा असेल तर म्हणजे शत्रू जोरदार कोणत्याही कार्यात म्हणजे खूप त्याला क्लेश होतात, दगदग, परंतु म्हणजे किती दगदग केली तरी यश नाही येत, अपयशच होतं, मानहानी होते, परदेश प्रवास पण होऊ शकतात, पण त्याला दारिद्र्य असं आणि त्याचं पैशांची पण हानी होऊ शकते, त्यामुळे दारिद्र्यता येऊ शकते. शनीमध्ये राहूची अंतर्दशा असेल तर म्हणजे बंधू द्वेष, म्हणजे आपले बंधू आपला द्वेष करतात, कलह, संततीबद्दल दुःख, मनोभंग म्हणजे असं अपमानाचे प्रसंग येतात, जातकाला निरुत्साह वाटतं, आणि कष्ट पण तो खूप करतो पण त्याला कष्टांना काही लवकर फळ नाही मिळत, अपयशच येतं, त्यामुळे द्रव्याची कमतरता म्हणजे धन जास्त मिळत नाही, आणि त्याला प्रापंचिक सुखाबद्दल सारखी काळजी वाटत राहते. शनीमध्ये गुरुची अंतर्दशा असेल तर म्हणजे तो असं देवांची भक्ती करणारा, देवांचं पूजन करणारा असा असतो जातक, सौख्य आणि संकट असतील तर त्याचा नाश होतो या काळात, नवीन कार्यास असं जातक आरंभ करू शकतो, आणि स्त्री आणि संततीचे सुख त्याला चांगले मिळते, पुत्र प्राप्ती पण होते, आणि धन प्राप्ती पण चांगली होते, नोकरांचे लाभ चांगले होतात. चलो. एक मिनिट आता, गोचर शनी म्हणजे असं बघूया आपण, म्हणजे जन्म राशीपासून शनी पहिला येईल तर काय काय होईल, तर शरीरास आजार उत्पन्न होऊन मस्तकास पीडा होते, शारीरिक म्हणजे दुर्धर प्रसंग ओढवतात, स्थलांतर करावं लागतं, किंवा म्हणजे प्रवास करावा लागतात, आणि ते प्रवास अतिशय कष्टदायी असतात, त्याच्या स्त्रीला पण म्हणजे पीडा होती, असं नीच लोकांकडून त्याला अनेक प्रकारचे त्रास पण होतात, उद्योगधंदा व नोकरी यांची स्थिती त्या स्थितीमध्ये अनिश्चितता असते, आणि जन्मराशीपासून जर शनी द्वितीय आणि द्वादश या स्थानी जर म्हणजे असला तर आप्तवर्ग, कुटुंबातील मंडळींची हानी,
द्रव्यनाश, म्हणजे जातकावर कर्ज होतं, त्याच्या डोळ्यांना पण अशी पीडा होते, म्हणजे सर्व बाबतीत कमीपणा, धंद्याला पण अनिष्ट, आणि व्यवसाय करत असेल तर त्याला उतरती कळा लागते. जन्मराशीपासून शनी तृतीय आणि एकादश स्थानी जर येईल तर तेव्हा संततीची हानी, संततीच्या उत्कर्षाला प्रतिकूल काळ, परंतु उद्योगधंदा मान मरात व द्रव्यदृष्टीने थोड्या गोष्टी अनुकूल घडून येतात. मग त्याला जे इप्सित कार्य म्हणजे त्याचे इष्ट कार्य जे असतं ते साध्य होतं आणि त्याच्यात यश पण मिळतं, आणि मोठाली कार्य असतात त्याचे ते पण सिद्ध होतात. जन्मराशीपासून शनी चतुर्थ व दशम स्थानी जर येईल तर काय होईल, स्थावर इष्टे, जमीन जुमला, घरदार, वाहने वगैरेचे सुख जातकाला चांगले मिळेल, परंतु अपघाताचे भय असू शकते, जमिनीपासून नुकसान होण्याचा संभव असतो. समाजात त्याची प्रतिष्ठा कीर्ती वाढते. सांपत्तिक दृष्ट्या पण हा काळ त्याचा सुखाचा असतो, आणि तो जो सध्या म्हणजे करत असलेला व्यवसाय तो पण फायदेशीर होतो. पण अशा वेळी काय, त्याच्या माता पिता यांना मात्र म्हणजे थोडे जीवावरचे प्रसंग येतात, म्हणजे काही आजार होऊ शकतात, गुप्त शत्रू पण म्हणजे उत्पन्न होतात, त्यांच्याकडून पण अ, याच्या विरुद्ध काही प्रयत्न केले जातात, पण फारसं काही जातकाचं नुकसान नाही होत. जन्मराशीपासून शनी 5, 7 व 9 या स्थानी येईल तर संततीबद्दल काळजी व त्यांच्या संदर्भात अनिष्ट प्रसंग होतात. परदेश प्रवास होऊ शकतो किंवा जातकाला स्थलांतर करावे लागते, आणि ते स्थलांतर करून इतर ठिकाणी राहण्याचा योग येतो. त्याच्या स्वतःच्या स्त्रीबद्दल त्याला सारखी काळजी वाटत असते, म्हणजेच तिची प्रकृती चांगली राहत नाही. आणि असा जातक अविचाराची कामे म्हणजे करू शकतो, त्याचा बुद्धिभ्रंश होण्याची शक्यता आहे, तीर्थयात्रा करू शकतो, आणि साधू संतांच्या दर्शनाचा पण लाभ होऊ शकतो. विद्येमध्ये अडथळे येतात त्याच्या. जन्मराशीपासून शनी 6वा 8वा आला असता पाहिजे त्या रीतीने द्रव्याचा फायदा होतो. 8वा शनी द्रव्याचा फायदा देतो खरा, परंतु त्या फायद्यात पुढे येणारे संकट पण असतात. षष्ठ स्थानाचा शनी उद्योगधंद्यात व भरभराटीला अनुकूल असला तरी लोकांमध्ये अनादर व वैमनस्य मात्र वाढते. भावंडांना अहितकारी व नुकसानकारक गोष्टी घडतात, खर्च अतिशय होतो व शरीरास म्हणजे खूप त्रास भोगावा लागतो. अष्टम स्थानी शनी आला असता उद्योगधंद्याचे व नोकरीचे बाबतीत नाही नाही त्या भानगडी उपस्थित होऊन द्रव्य म्हणजे आणि मान मरात प्रतिष्ठा यांच्यात म्हणजे कमीपणाचे प्रसंग येतात, सांपत्तिक नुकसान होते, द्रव्याची विवंचना होऊन परिस्थिती खूप बिघडते. कुटुंबातील मंडळींना पण असं त्रास भोगावा लागतो, त्याची शांतता पण भंग होते. एक मिनिट थांबा. आता आपण ना 7:30 बघूया अगोदर, ते त्याच्या आधी मी हे नक्षत्र गोचरचं फळ सांगते, मग 7:30 बघूया. तर म्हणजे आपण शनी नक्षत्र गोचर बघूया. गोचरीचा शनी ज्या नक्षत्रात असेल ना तेथपासून आपलं जन्म नक्षत्र मोजायचं,
ते जर प्रथम म्हणजे जन्म नक्षत्रातच जर शनी असेल म्हणजे प्रथम स्थान म्हणजे एक मध्ये एक पहिल्या नक्षत्रात, तर ते तोंडात पडतं ते नक्षत्र, तर अशा जातकाला सुख शांती मिळेल. आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या म्हणजे नक्षत्रात असेल तर म्हणजे ते गुदद्वारात पडतं, रोग भय होईल. चौथ्या पाचव्या नक्षत्रात जर असेल म्हणजे त्या शनीच्या गोचरीच्या शनीपासून आपलं नक्षत्र चौथं पाचवं असेल तर ते डोळ्यात पडतं. म्हणजे त्यांनी मनी चिंतलेल्या सर्व कामात यश म्हणजे त्याची इच्छा पूर्ती होते. सहा सात आठ असेल तर डोक्यात राजसन्मान लाभ आणि सुख मिळतं. 9 ते 13 म्हणजे 9 10 11 12 13 यापैकी कुठे पण हे काखेत पडतं, सुख शांती आणि आरोग्य प्राप्ती होते. 14 15 16 17 डाव्या हातात चिंता आणि मानसिक दुःख होऊ शकतात. 18 19 20 21 22 23 हे पायावर पडतं, शारीरिक कष्ट होऊ शकतात. 24 25 26 27 उजव्या हातात मंगल कार्य घडतं, सुख आणि अनेक प्रकारचे लाभ होतात जातकाला. आता साडेसाती म्हणजे काय तुम्हाला तर सगळ्यांना माहीतच आहे. म्हणजे आपल्या आता सध्या मीन राशीत हे शनी आहे ना, मग मीन राशी शनी म्हणजे त्याच्या पुढची रास म्हणजे मेषेला सुरू झाली. मीनेचा हा मधला भाग आणि त्याच्या मागचा म्हणजे कुंभ राशीला म्हणजे शेवटचे 2.5 वर्ष आहेत. तर ह्या साडेसातीमध्ये सारा म्हणजे कसे फळं मिळतात साधारण, तर पितृनाश, मातृनाश, सांपत्तिक हानी, व्यवसायाला उतरती कळा येऊ शकते, एखाद्याची नोकरी सुटू शकते किंवा नको त्या ठिकाणी बदली होते. आणि नोकरीत किंवा व्यवसायामध्ये पण अनेक प्रकारचे त्रास होतात. आणि कर्ज होते जातकावर, खर्च पण वाढू शकतात. घरातील लोकांच्या व स्वतःच्या आजारावर खर्च होतात. दारिद्र्य योग, अपयश, अपकीर्ती, कलह, पती पत्नीमध्ये वादविवाद होऊ शकतात. वैवाहिक सौख्याची हानी होऊ शकते. नुकसान म्हणजे कारागृह म्हणजे जेल मध्ये जावं लागतं. शरीराला कष्ट होतात, प्रचंड मानसिक त्रास होतो. प्रत्येक गोष्टीत विलंब आणि त्रास, एका अडचणीतून सुटलं नाही तर दुसरी अडचण लगेच समोर येते. अशा अनेक अशुभ घटनांची शृंखला साडेसातीमध्ये मनुष्याच्या मागे लागते. पण खरं तर बघूया आपण नंतर बोलूया, हे साडेसाती म्हणजे ऍक्च्युअली आपण केलेल्या कर्माचं फळ आहे. तर जो म्हणजे नेहमीच प्रामाणिक असेल किंवा असं इलिगल गोष्टी करणार नाही, असं चांगलं वागणं असेल आणि अध्यात्मात असेल, तर मला असं नाही वाटत की त्याला साडेसातीचा त्रास होईल. पण हे माझं वैयक्तिक मत झालं. ठीक आहे, राशी परत्वे आपण साडेसातीमध्ये परिणाम बघूया आता. म्हणजे राशी परत्वे साडेसातीच्या काळात काही वर्ष सुसह्य होतात तर काही वर्ष जास्त त्रासदायक होतात. याचा विचार आपण म्हणजे खालच्या ह्याच्याप्रमाणे करूया आता. तर सर्वात प्रथम मेष राशी म्हणजे मेषेला जर साडेसाती सुरू असेल तर मेष राशीला शनी मीन राशीत आल्यावर साडेसाती सुरू होते व मिथुन राशीत शनी गेल्यावर साडेसाती संपते. थोडक्यात मीन, मेष, वृषभ या राशीत शनीचे भ्रमण मेष राशीवाल्यांना साडेसाती दाखवते. मेष राशीला पहिली व शेवटची 2.5 वर्षे शुभ किंवा चांगली जातात. मात्र मधली 2.5 वर्षे प्रचंड मानसिक त्रास, शारीरिक त्रास देऊन जातात. थोडक्यात ही 2.5 वर्षे त्रासदायक, अनिष्टकारक असतात. तर आता त्याला उपाय पण आपण उपायांमध्ये बघूया. पण जर जातक ऑलरेडी अध्यात्मात आहे, प्रामाणिक आहे, लिगली गोष्टी करतो, तर म्हणजे तो हा असा त्रास समजा त्याला झाला तरी तो त्याच्यातनं निभावून जातो. वृषभ राशी आता वृषभ राशीला साडेसाती असताना बघूया. वृषभ राशीला शनी मेष राशीत आल्यावर साडेसाती सुरू होते व कर्क राशीत शनी गेल्यावर साडेसाती संपते. थोडक्यात मेष, वृषभ, मिथुन या राशीत शनिदेवांचे जेव्हा भ्रमण वृषभ राशीवाल्यांना साडेसाती दाखवते. वृषभ राशीच्या लोकांना पहिली 2.5 वर्षे अशुभ अनिष्ट जातात, तर मधली व शेवटची 2.5 वर्षे शुभ किंवा चांगली जातात. मिथुन राशी बघूया आता. मिथुन राशीला
शनी वृषभ राशीत आल्यावर साडेसाती सुरू होते व सिंह राशीत शनी गेल्यावर साडेसाती संपते. थोडक्यात वृषभ, मिथुन, कर्क या राशीत शनीचे भ्रमण मिथुन राशीवाल्यांना साडेसाती दाखवते. मिथुन राशीच्या लोकांना पहिली 5 वर्षे शुभ व चांगली जातात, तर शेवटची 2.5 वर्षे अशुभ आणि त्रासदायक जातात. कर्क राशीवाल्यांना कर्क राशीला शनी मिथुन राशीत आल्यावर साडेसाती सुरू होते व कन्या राशीत शनी गेल्यावर साडेसाती संपते. थोडक्यात मिथुन, कर्क, सिंह या राशीत शनिदेवांचे भ्रमण कर्क राशीवाल्यांना साडेसाती दाखवते. कर्क राशीच्या लोकांना पहिली 2.5 वर्षे शुभ व चांगली जातात, तर शेवटची 5ही वर्षे अशुभ व त्रासदायक जातात. सिंहवाल्यांना सिंह राशीला शनी कर्क राशीत आल्यावर साडेसाती सुरू होते व तूळ राशीत शनी गेल्यावर साडेसाती संपते. थोडक्यात कर्क, सिंह, कन्या या राशीत शनीचे भ्रमण सिंह राशीवाल्यांना साडेसाती दाखवते. सिंह राशीच्या लोकांना पहिली 5 वर्षे त्रासदायक अरिष्टकारक जातात, पण शेवटची 2.5 वर्षे शुभ व चांगली जातात. कन्यावाल्यांना कन्या राशीला शनी सिंह राशीत आल्यावर साडेसाती सुरू होते व वृश्चिक राशीत शनी गेल्यावर साडेसाती संपते. थोडक्यात सिंह, कन्या, तूळ या राशीत शनीचे भ्रमण कन्या राशीवाल्यांना साडेसाती दाखवते. कन्या राशीच्या लोकांना पहिली 2.5 वर्षे त्रासदायक व अशुभ जातात, तर शेवटची 5 वर्षे चांगली जातात. तूळ राशीत तूळ राशीला शनी कन्या राशीत आल्यावर साडेसाती सुरू होते व धनु राशीत शनी गेल्यावर साडेसाती संपते. थोडक्यात कन्या, तूळ, वृश्चिक या राशीत शनीचे भ्रमण तूळ राशीवाल्यांना साडेसाती दाखवते आणि तूळ राशीच्या लोकांना पहिली 5 वर्षे चांगली जातात, पण शेवटची 2.5 वर्षे अतिशय त्रासदायक आणि अनिष्ट असतात. साडेसाती चालू असताना जर शनी शुभ ग्रहांनी दृष्ट असेल तर साडेसातीच्या अशुभ फळांची तीव्रता मात्र कमी होऊ शकते. 1 मिनिट थांबा. आता वृश्चिक राशीला शनी तूळ राशीत आल्यावर साडेसाती सुरू होते व शनी महाराज मकर राशीत गेल्यावर साडेसाती संपते. थोडक्यात तूळ, वृश्चिक, धनु या राशीत शनीचे भ्रमण वृश्चिक राशीवाल्यांना साडेसाती दाखवते. वृश्चिक राशीच्या लोकांना पहिली 2.5 वर्षे आणि शेवटची 2.5 वर्षे शुभ व चांगली जातात, पण मधली 2.5 वर्षे अशुभ, अनिष्ट आणि त्रासदायक जातात. धनुराशीवाल्यांना धनुराशीला शनी वृश्चिक राशीत आल्यावर साडेसाती सुरू होते, तर कुंभ राशीत शनी गेल्यावर साडेसाती संपते. थोडक्यात वृश्चिक, धनु, मकर या राशीत शनी देवांचे भ्रमण धनुराशीवाल्यांना साडेसाती दाखवते. धनुराशीच्या लोकांना पहिली 2.5 वर्षे अशुभ, त्रासदायक जातात, पण शेवटची 5 वर्षे मात्र अतिशय शुभ आणि चांगलं फळ देतात. मकर राशीवाल्यांना मकर राशीला शनी धनुराशीत आल्यावर साडेसाती सुरू होते, तर मीन राशीत शनी गेल्यावर साडेसाती संपते. थोडक्यात धनु, मकर, कुंभ या राशीत शनिदेवांचे भ्रमण मकर राशीवाल्यांना साडेसाती दाखवते. मकर राशीच्या लोकांना सर्व 7.5 वर्ष शुभ आणि चांगले जातात. कुंभ राशीला शनी महाराज मकर राशीत आल्यावर साडेसाती सुरू होते, तर मेष राशीत शनी गेल्यावर साडेसाती संपते. थोडक्यात मकर, कुंभ, मीन या राशीत शनीचे भ्रमण कुंभ राशीवाल्यांना साडेसाती दाखवते. कुंभ राशीच्या लोकांना सर्व 7.5 वर्षे शुभ व चांगली जातात. त्यांना नोकरी करत असेल तर त्यांना पदोन्नती पण होते या काळात. मीन राशीला शनी कुंभ राशीत आल्यावर साडेसाती सुरू होते,
तर वृषभ राशीत शनी गेल्यावर साडेसाती संपते. थोडक्यात कुंभ, मीन, मेष या राशीत शनिदेवांचे भ्रमण मीन राशीवाल्यांना साडेसाती दाखवते. मीन राशीवाल्यांना साडेसाती दाखवते म्हणजे मीन राशीवाल्यांना म्हणजे या लोकांना पहिली 5 वर्षे चांगली जातात, शुभ जातात. पण शेवटची जे 2.5 वर्ष आहेत ना ते मात्र त्यांना अतिशय अनिष्ट आणि त्रासदायक असतात. आता थोडेसे काही नियम बघूया साडेसाती विषयी. मकर व कुंभ या राशीवाल्या म्हणजे या राशीच्या लोकांना शनीच्या साडेसातीचा त्रास नाही होत किंवा असं कमी प्रमाणात होतो. तसेच तूळ, वृषभ, मिथुन, कन्या, धनु व मीन या राशीच्या लोकांनाही शनीची म्हणजे फारशी थोडाफार त्रास होतो पण फारशी अशुभ फळं काही मिळत नाही. साडेसाती चालू असताना जर शनी शुभ ग्रहांनी दृष्ट असेल तर साडेसातीचा म्हणजे अशुभ फळांची तीव्रता कमी होते. शनी प्रधान व्यक्तीला व भाग्यवान सदाचारी व्यक्तीला साडेसातीची फळे अशुभ न मिळता चांगली पण मिळतात. साडेसातीची शुभ अशुभ फळे व्यक्तीच्या पत्रिकेतील चंद्र शनी यांच्या योगावर म्हणजे आपण असं डायरेक्ट नाही म्हणू शकत. त्या ह्याचं काय काय योग आहेत म्हणजे कुंडलीचा दर्जा कसा आहे त्याप्रमाणे सगळं. मग साडेसाती करण्याचे उपाय पण त्यांनी सांगितले आहेत. म्हणजे शनी मारुतीचे दर्शन किंवा आपलं हनुमान चालिसा म्हणायचा रोज. शिवलीलामृतचं पारायण करायचं. म्हणजे साडेसाठी साठी आणि सगळ्यासाठी पण महादेवाची उपासना सगळ्यात उत्तम आहे म्हणजे असं त्यांनी म्हटलं आहे आणि आहे पण ते. म्हणजे ज्या लोकांना शनीची पनवती किंवा साडेसाती आहे किंवा ज्यांना जन्मस्थच असं उदरस्त म्हणतो ना आपण साडेसाती आहे त्यांनी व ज्यांच्या पत्रिकेत शनी, चंद्र व लग्न 1, 4, 5, 8, 9 या राशीत आहे त्या सर्व लोकांनी शनी उपासना नित्य करावी. शनी उपासना नित्य केल्याने अशुभ फळांची तीव्रता कमी होते व अशुभ काळ सुसह्य होतो. म्हणजे जनरली लोक काय करतात, सर्व लोक शनीची बाधा किंवा त्रास सुरू झाल्यावर मग आपल्याकडे येतात म्हणजे ज्योतिषांकडे येतात आणि मग त्यांच्या सांगण्यावरून उपासना सुरू करतात. परंतु सर्व उपाय करूनही फारसा फरक पडत नाही. कारण असे की आपल्या म्हणजे जातकाच्या पापकर्माची फळे शनी शिक्षा रूपाने त्यांना देणारच असतो. शनी कसा न्यायी समतोल विचाराचा असल्याने तो विचारांती स्वमताने शिक्षा देत असतो. एकदा शिक्षा दिल्यावर ती भोगल्याशिवाय पर्याय नाही. ती शिक्षा शनी ही माघारी पण घेऊ शकत नाही. म्हणून साडेसाती आपल्याला आपल्याला तरी ऍटलिस्ट माहिती असतं ना केव्हा आपल्याला साडेसातीत आपण आधीपासूनच म्हणजे अध्यात्म मार्गात राहिलं पाहिजे. शिव उपासना म्हणजे फक्त तेवढ्या पुरती नाही नेहमीच करायला हवी. कारण साडेसाती पूर्वी केलेली उपासना आपणास शनीच्या जवळ नेते. त्यामुळे साडेसातीमध्ये त्रास अजिबात होणार नाही असा नाही पण फारसा होणार नाही किंवा झाला तरी आपल्याला त्याचे चटके बसणार नाही. म्हणून साडेसाती येण्याच्या अगोदरच शनीच्या नेहमीच सर्व नियमांचे पालन सर्व लोकांनी करणे आवश्यक आहे. विशेषतः पैशाचा गर्व नाही करायचा, अहंकार नाही करायचा, उन्माद न करणे, सदाचारी राहणे, परस्त्री गमन न करणे, कोणालाही लुबाडून फसवणूक करून किंवा असं चोरीमारी करून खोटे कागदपत्र करून कोणाची संपत्ती हडप न करणे, खोटे न बोलणे आणि आपल्यापेक्षा हीन असं नाही म्हणायचं पण आपल्याकडे नोकर चाकर जे घरात असतात किंवा आपण व्यवसाय करत असू तिथे जे असतात तर त्यांना म्हणजे मान सन्मान द्यायचं, गरिबांवर अन्याय नाही करायचा किंवा त्यांचा अपमान पण करू नये. पशु पक्षी प्राणी यांच्यावर दया करावी.
मद्यपान किंवा असं मांस भक्षण करू नये, नॉनव्हेज खाऊ नये, म्हणजे असे इत्यादी अशा छोट्या छोट्या गोष्टींचं पण पालन केलं तर आपल्याला 7.5मध्ये बराच फायदा होतो. पूर्ण वेळ थोडासा पटकन, आता 1 मिनिटात मी हे सांगते तुम्हाला, पुढं युती संबंधी सांगते, मग शेवटी आपण हे बघूया. आता शनी आणि सूर्याची ज्यावेळेस युती असेल तर स्वभाव कसा संघर्षयुक्त, थोडा अहंकारी, आणि अहंकार आणि जबाबदारी यांचा नेहमी संघर्ष असतो. जातकाचा वरिष्ठांशी आणि त्याच्या स्वतःच्या वडिलांशी मतभेद होऊ शकतो. त्याच्या सरकारी कामात अनेक अडथळे येतात, पण उशिरा असं यश मात्र मिळतं, उशिरा का होईना. आणि त्याला आपली स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात. कधी कधी काय होतं, डोळे किंवा हाडे, पाठीशी संबंधित त्रास होऊ शकतो. म्हणून मग उपाय काय, तर आदित्य हृदय स्तोत्र आणि शनी उपासना करावी. शनी-चंद्र युतीत काय, म्हणजे असं जातकाला अंतर्गत असुरक्षितता वाटत असते सारखं, मानसिक ताण येतात, एकटेपणा जाणवतो, आईची चिंता लागते किंवा आईशी मतभेद होतात, जबाबदारी पण त्याच्यावर खूप येते. मग अशा वेळेस जातक अध्यात्म किंवा असं त्यांनी ध्यान धारणा केलं तर त्याला फायदा होतो. आणि अजून उपाय म्हणजे सोमवारी दुग्ध दान करायचं, शनिवारी तिळाच्या तेलाचं दान करायचं. शनी मंगळ युती असेल तर हे कसं, मंगळ उग्र आणि शनी नियंत्रण, म्हणजे त्याला अशा जातकाला अंतर्गत ताणतणाव जास्त असतात, त्याला अचानक राग येतात, अचानकच गोष्टी घडतात, अपघात पण होऊ शकतात. पण असे जातक पोलीस, लष्करी, अभियांत्रिकी किंवा मॅनेजमेंट क्षेत्रात यश मिळवतात. जर संतुलन साधले तर मोठा शिस्तप्रिय नेता पण तयार होतो. म्हणजे ही युती समजा शुभ स्थितीत असेल तर अशा जातकाला उपाय काय, म्हणजे शनी मंगळ युती असेल तर हनुमान चालिसाचा म्हणजे पठण त्यांनी रोज करावं. शनिवारी तिळाच्या तेलाचं दान करावं. शनी बुध युती व्यवहारिक बुद्धी आणि गणिती दृष्टिकोन असतो जातकाकडे. आणि जातक चांगला प्लॅनर असतो, आयोजक असतो, अकाउंटिंग कौशल्य त्याच्याकडे चांगलं असतं, पण त्याला थोडस बालपणाचा एकटेपणा जाणवतो. प्रगल्भ व संयमी संवादक असतो. उपाय बुधवारी हिरव्या मुगाचं दान आणि शनिवारी काळ्या तिळाचं दान करायचं. शनी शुक्र युती असेल तर सौंदर्य व शिस्त यांचा समन्वय दिसून येतो. म्हणजे शुक्राकडे सौंदर्य आहे आणि शनी महाराजांकडे शिस्त आहे. प्रेम संबंधामध्ये विलंब आणि अडथळे येतात. कलात्मक क्षेत्रात अ, यश मिळतं, पण मेहनतीनंतर. आयुष्यात उशिरा पण म्हणजे स्थिर वैभव मिळतं. शुक्रवारी परफ्यूम किंवा सेंट याचं दान करायचं किंवा पांढऱ्या वस्त्रांचं दान करायचं, म्हणजे अशुभ युती असेल तर. आणि शनिवारी काळ्या वस्त्रांचं दान करायचं. शनी गुरु युती असेल तर म्हणजे नियमबद्ध आध्यात्मिकता असते अशा जातकाकडे, संतुलित दृष्टिकोन असतो, गंभीर विचारसरणीचा असतो जातक. जीवनात उशिरा पण दीर्घकालीन टिकणारं यश मिळतं. गुरु शिष्य संबंधात थोडी कसोटी असते. उपाय काय, तर विष्णू सहस्त्रनाम करायचं, गुरुवारी हरभऱ्याच्या डाळीचं दान करायचं आणि शनिवारी तिळाच्या तेलाचं दान करायचं. शनी राहू युती असेल तर कर्मबंध आणि मनोबलाची, म्हणजे कसोटीचा हा काळ आहे. हा शापित योग पण निर्माण करतो, म्हणजे भूतकाळातील कर्मांचे फळ भोगावेच लागते. संघर्ष, विलंब, पण शेवटी आत्मजागृती होते जातकाला. तांत्रिक, संशोधक आणि राजकीय क्षेत्रात मात्र अशा जातकाला यश मिळतं. शनिवारी नागदेवता आणि पितृपूजा करायची आणि शनी राहू मंत्र यांचा जप करायचा. शनी केतू युती ही पण शापितच आहे ना, पण या असे जातक म्हणजे वैराग
भोगी वृत्तीचे असतात. कर्मनिष्ठता आणि त्यांचा असं काय कल कसं आध्यात्मिकतेकडेच जास्त असतात. म्हणजे असे धर्मगुरू वगैरे असे होतात अशा युतीतले लोक. भौतिक सुखांपासून अलिप्त असतात. भूतकाळातील कर्माचे शोधन करतात. आध्यात्मिक शक्ती आणि ध्यान शक्ती त्यांची चांगली असते. अशांनी म्हणजे उपाय काय करायचे? म्हणजे गणपती उपासना, शनी उपासना आणि दान धर्म करत राहायला हवं. आता शनी आणि हर्षलची युती असेल तर हा मिलाप कसा आहे? हर्षल म्हणजे आधुनिकता आणि शनी म्हणजे परंपरा. म्हणजे आधुनिकता आणि परंपरा यांचा संघर्ष. अचानक करिअर बदलतात असे जातक. इलेक्ट्रॉनिक्स, नवसंशोधन, आय टी मध्ये मात्र यश मिळतं. पण अस्थिर मन आणि बंडखोरीची प्रवृत्ती असते. शनी नेपच्यून युती स्वभाव कसा? स्वप्न आणि वास्तव याच्यात नेहमी संघर्ष होत असतो. आध्यात्मिक भ्रम असतात, तांत्रिक कल्पकता असते, मनोविकार असू शकतो, विचार जरा भ्रमित असतात. कला, ध्यान आणि संगीत क्षेत्रात यांना यश मिळतं. शनी प्लुटोची युती असेल तर हा परिवर्तनाचा काळ आहे आणि म्हणजे खोल अंतर्मनातील बदल दाखवतात. जीवनात मोठे मोठे बदल घडतात. सत्तेची लालसा असते. कर्माचे फळ मात्र तीव्रतेने मिळते. संशोधन, तपश्चर्या, गुप्त विषयात हे असे लोक प्रावीण्य मिळवतात. आणि ह्याच्यासाठी उपाय काय? तर महादेवाचीच उपासना करणे. आता शेवटी बघूया काय राहिलं. शनीची उपासना. तर शनीची उपासना हा तर मेन मंत्र आहेच आहे. नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनिश्चरम. खरं तर हा जरी मोठा आहे म्हणता नाही आला तर आपण ऍटलिस्ट ऐकू शकतो. पण 7:30च्या काळात तर ऐकलेला जास्तच चांगला. आणि रोज नाहीच आपल्याला फार जमलं तर ऍटलिस्ट 11 वेळा. आणि मी हे एक तुम्हाला म्हणजे सांगतेच, आता मी आधीच सांगणार होते. हे शनीचे 10 नावं आहेत बघा. तो मंत्र पण आहे किंवा हे 10 नावं. तर हे 10 नावं घ्यायला किती वेळ लागेल? एवढं एकदा जरी रोज केलं तरी शनी महाराजांची भरपूर कृपा होते. तर हे 10 नावं आहेत. कोणस्थ, पिंगल, बभ्रू, कृष्ण, रौद्रांतक, यम, सौरी, शनैश्चर, मंद, पिप्पलाद ही 10 नावे घेऊन रोज शनिदेवांचं ध्यान करायचं. एकदाच केलं तरी चालेल. किंवा महामंत्र आहे, कोणस्थ पिंगलो बभ्रूः कृष्णो रौद्रांतको यमः सौरीः शनैश्चरो मंदः पिप्पला देश संस्कृत. हा पण हे हा जर मंत्र नाही म्हणणार तर हे 10 नावं तरी ऍटलिस्ट हे करायचं. शनी स्तोत्र वाचता आलं किंवा वाचायचं किंवा ऐकायचं. आणि ओम शम शनैश्चराय नमः हा मंत्र पण करायचा. आणि ओम प्राम प्रीम प्रौम सह शनैश्चराय नमः हा पण मंत्र ऐकला तरी चालेल, केला तरी चालेल. आणि मग शनीच्या बाधा निवारणार्थ रत्न कुठलं? तर ते नीलम तर मी सांगितलंच आहे. पण जर अफोर्डेबल नसेल तर आयोलाइट किंवा अमेथिस नावाचे उपरत्न पण चालेल. तर ते कसं घालायचं? तर पंचधातूच्या अंगठीत किंवा सोन्याच्या अंगठीत घातलं तर अतिच उत्तम आहे. आणि ते शनी शिंगणापूर पण आहे ना, ते माहिती आहे ना सोनई जवळ. तर ते त्याच कधी जमेल तर तिथे पण जाऊन दर्शन घ्यावं म्हणतात. जागरूक स्थान आहे ते. आणि शनीचं मंत्र जवळ ठेवायचं. शनीच्या म्हणजे शनिग्रहाची शांती ब्राह्मणांकडून करून घ्यायची. शनिवारी 11 शनिवारी उपास करायचे. किंवा अजून एक सोपा उपाय आहे. शुक्रवारी संध्याकाळी काय करायचं? काळे चणे म्हणजे आपले गावरान हरभरे भिजत घालायचे. मग शनिवारी संध्याकाळी ते असं काळ्याच कापडात म्हणजे हे हरभरे भिजलेले त्याच्यावर एक म्हणजे एक खिळा ठेवायचा, लोखंडी खिळा आणि एक कोळशाचा तुकडा आणि त्याची पुरचुंडी बांधायची आणि मग ती असं पाण्यात सोडून द्यायची. हा पण एक उपाय आहे शनीसाठी. बाकीचे तर आहेच, हनुमान चालिसा,
रोज रामरक्षा शिवलीलामृतचं पारायण करायचं. समजा सगळं एवढं मोठं नाही जमणार कोणाला, तर मग ऍटलिस्ट रोज 11वा अध्याय वाचायचा. आणि म्हणजे मांस व दारू याचं सेवन नाही करायचं, खोटं नाही बोलायचं, लालचीपणा नाही करायचा, सेवा वृत्ती अंगी बाळगायची. आणि अजून एक आहे यशनीसाठी, रोज जेवणापूर्वी आपण जेवण म्हणजे ताटात जे काय वाढून घेतो ना, भाजी पोळी चटणी वरण भात, तर ते आपण जेवण करण्यापूर्वी त्या ताटाला नमस्कार करायचा आणि दुसरी छोटीशी डिश आपल्या जवळ घ्यायची आणि ह्या पदार्थातला थोडा थोडा पदार्थ काढून बाजूला ठेवायचं आणि दिवसा तो कावळ्याला द्यायचा. आणि संध्याकाळच्या जेवणानंतर काय करणार, तर तो तसाच ठेवून दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायचं किंवा एखाद्या म्हणजे वरती छतावर नेऊन ठेवायचं किंवा पक्ष्यांना देऊन द्यायचं. आणि मग ह्याच्यासाठी रत्न तर नीलम सांगितलंय ना, तर हे नीलम रत्न कसं शनीचं तर आहे, त्याचा रंग कसा फिका निळा डार्क निळा किंवा असा हिरवट निळा पण असतो, काळसर निळा पण असतो. आणि हे रत्न विद्युत शक्तियुक्त असून षडभुजा रचनेतील आहे. आणि अल्युमिनियम आणि ऑक्सिजन किंवा कोबाल्ट ही त्याची रासायनिक तत्वे आहेत. पण शक्यतो कसं नीलम म्हणजे असं चांगल्या ज्योतिषाला विचारूनच, नाही तर मग तो असं खूप हे नुकसान पण आपलं करू शकतो बरं का. त्यामुळं नीट विचार करून आणि पत्रिका व्यवस्थित हे करूनच घालायला हवा. मग हा कुठं मिळतो, तर बर्मा श्रीलंका भारत ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत सापडतात. आणि कधी कधी हा नीलम आहे ना, असं निळा आणि पिवळ्या रंगात, म्हणजे असं युती युती रत्न म्हणतात त्याला, तर तसा तर तो मात्र चांगला असतो, म्हणजे लाभदायक असतो. आणि ह्याचे दैवी सामर्थ्य काय काय आहे, तर आर्थिक अडचणी दूर होतात, सुख संपदा वैभवाची प्राप्ती करून देण्याचे सामर्थ्य नीलम रत्नात आहे. पण तो म्हणजे खरा नीलम असायला हवा मात्र. आणि हे धारण केल्यानंतर जातकाला अपयश येत नाही, त्याचे विश्वासघात होत नाही, हृदयविकार होत नाही असं म्हटलंय, मन प्रसन्न राहतं, मानसिक त्रास कमी होतात आणि त्याला सर्व कार्यात असं 100% यश मिळतं. आणि जनरली लोखंडाचा व्यापार करणारे आणि खाणीचे व्यापारी यांचं हे भाग्यरत्न आहे असं म्हटलंय. औषधी गुणधर्म काय आहेत, तर या रत्नाच्या वापरामुळे विषम ज्वर उन्माद उचकी क्षय दमा कुष्ठरोग मेंदू विकार हृदयरोग संधिवात उदररोग बरे होतात. अर्धशिशी अर्धांगवायू यावर पण हे रत्न उपयुक्त आहे. म्हणजे मूत्रपिंडाचे किंवा मूत्राशयाचे काही आजार असतील तर ते पण बरे होतात. हे रत्न पाण्यात ठेवून दिवसातून म्हणजे ते त्या पाण्याने जर डोळे धुतले ना, तर नेत्रविकार पण बरे होतात. मग हे रत्न म्हणजे किती वजनाचं असावं, तर 3.5 ते 4 कॅरेट एवढं म्हणजे त्याचं वजन असावं. एक मिनिट, आता मी तुम्हाला फक्त ते शनीचं यंत्र दाखवते. आधी हा ग्रह बघा, छान छान शनी बाप्पा. हे बघा, हे यंत्र आहे. हा मंत्र ओम प्राम प्रीम प्रौम सह शनेश्चराय नमः. आणि 12 7 14 13 11 9 8 15 10. मग हे कशी पण बेरीज करा, स्लांटिंग करा, हॉरिझॉन्टल करा, व्हर्टिकल करा, तर ती 33 बेरीज येते. आणि हा म्हणजे नवग्रहातला मंत्र पण आहे इथे, नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनैश्चरम. तर असंच तुम्ही जातकाला म्हणजे याचं प्रिंट काढून हे करायला सांगू शकता, किंवा हे तर भोजपत्रावर आहे, किंवा ते स्वतः करू शकत असतील तर त्यांना सांगायचं असं यंत्र करून जवळ बाळगायचं. काहीच जर नाही करणार असेल, म्हणजे जप काही उपासना करणार नसतील तर.
चला मग ठीक आहे, आपण थांबूया सर. हॅलो. हा, नमस्ते मॅडम, धन्यवाद. नमस्ते. हो, ठीक आहे, आता थांबते मी. हा, त्यांना अभिप्राय द्यायला सांगा कोणाला काय. हा, तर हा, काय. नमस्ते मॅडम. बोला. मॅडम, अतिशय सुंदर लेक्चर झाला. आणि प्रत्येक ग्रहाप्रमाणे या शनी ग्रहाचं तर खूपच महत्व आहे. पण त्याचबरोबर सगळ्या गोष्टी जाणवत होत्या, सगळ्या पत्रिका फिरत होत्या ज्यावेळेस तुम्ही सगळ्या गोष्टी ज्या सांगत होत्या. दशा, राशी, नक्षत्र, म्हणजे कितीतरी गोष्टी तुम्ही कव्हर केल्या त्याच्यामध्ये. पेक्षा जास्त होत्या त्या. आणि आम्हाला खूप काही गोष्टींचं ज्ञान तुमच्यामुळे मिळालं. थँक्यू, थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू. 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 इथलं अगदी बरं बरोबर मॅडम. सांगितलं हिने, माधुरी मॅडमने, की तुम्ही सांगत असताना प्रत्येक घरात असणारा शनी, प्रत्येक नक्षत्रात असणारा शनी, भावानुसार आणि ह्याच्यानुसार फार बरोबर, म्हणजे त्याची माहिती अगदी जुळत होती मॅडम. थँक्यू. थँक्यू. त्यामुळे सगळी समग्र व्यवस्थित माहिती मिळाली. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू. त्यांनी ग्रह धन्यवाद झोपले मॅडम, नाही. धन्यवाद. पण तुम्ही सगळेच ग्रह छान घेतले. सगळ्याच ग्रहांची इत्थंभूत माहिती दिली नेहमीप्रमाणेच. आपला चंद्र ते शनी छान प्रवास झाला. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. चला बंद करूया का सर? मग मी आता हा, येस रेकॉर्डिंग मॅडम. थांबवते.